2 शमूएल अध्याय 24। परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरपी झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास केली। त्यावेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता। त्यास त्याने सांगितले की दानापासून बैरशेब्यापर्यंतच्या सर्व इस्रायल वंशामध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा, म्हणजे त्यांची संख्या मला कळेल। यवाब राजास म्हणाला, आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो, आणि माझे स्वामी राजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत। पण माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी? तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्याचे सरदार राजापुढून इस्रायल प्रजेची मोजदाद करण्यास निघून गेले। त्यांनी यार्देने पलीकडे जाऊन गादातील खोऱ्याच्या मध्यभागी असलेल्या आरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले। तेथून ते याजेराकडे गेले। मग ते गिलाद व तहतीम होदशी या प्रदेशात गेले। पुढे दान्यान येथे गेले। तेथून वळसा घेऊन ते सिदोनास गेले। नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी यांची सर्व नगरे येथे गेले। तेथून यहुदा देशाच्या दक्षिण दिशेस बैरशेबा येथवर गेले। देशभर चहूकडे फिरून 9 महिने 20 दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले। तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजास दिली। धारकरी योद्धे इस्रायलात 8 लक्ष व यहुदात 5 लक्ष भरले। प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले। दावीद परमेश्वरास म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे। दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, जा दाविदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवितो, त्यापैकी कोणती तुझसाठी करू ती सांग। तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्यास हे सांगितले। त्याने त्यास विचारिले, तुझ्या देशी 7 वर्षे दुष्काळ पडावा, किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी। याचा चांगला विचार कर। ज्याने मला पाठविले त्याला मी काय उत्तर देऊ ते पहा। दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे, परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे, मनुष्याच्या हातात मी पडू नये। मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमिलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठविली, आणि दानापासून बैरशेब्यापर्यंतच्या लोकांपैकी 70,000 लोक मेले। पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारिला, तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले, व त्याने लोकांचा नाश करणाऱ्या देवदूतास म्हटले, आता पुरे कर, आपला हात आटोप। त्या समयी परमेश्वराचा दूत अरवना यबुसी याच्या खळ्यानजीक होता। लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला। तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा। त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्यास म्हणाला, वरती जाऊन अरवना यबुसी याच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध। तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला। तेव्हा अरवना खाली नजर करून पाहतो तो दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले, आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला। अरवना म्हणाला, माझ्या स्वामी राजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे? दावीद म्हणाला, तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यास मी आलो आहे। लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधावयाची आहे। अरवना दाविदास म्हणाला, माझ्या स्वामी राजास जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे। पहा, होमबलीसाठी हे बैल आहेत, आणि इंधनासाठी मळणीची आवते व बैलांचे सामानही आहेत, व महाराज अरवना हे सर्व महाराजांना देत आहे। अरवना राजास म्हणाला, आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो,
राजा अरवनास म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होमबली अर्पिणार नाही. मग दाविदाने 50 शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले. दाविदाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पिली. या प्रकारे देशासाठी विनवणी केली, ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण झाले.